कधीकधी प्रबोधन करण्यासाठी मनोरंजनाचा सुद्धा सहारा घ्यावा लागतो. कधीकधी परिस्थिती अशी नजरेसमोर येते की त्या परिस्थितीनुसार सुद्धा काही कधी विचार मनोरंजनातून मांडावे लागतात. आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि अमेरिकन मेलोनी आणि चॉकलेट मेलोडी हा सातत्याने व्हिडिओ आपल्यासमोर दिसत आहे. तसं तो प्रतिकूल वातावरण निर्माण करत आहे. खरं पाहिलं तर आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत ते पंतप्रधान राईट आहेत का वाईट आहे यापेक्षा ते आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत हा विचार मनात जोपासणं ही तितका महत्त्वाचा वाटतो. कारण की चुकीच्या पद्धतीने म्हणजे AI हा जो ॲप आहे तो चुकीचा नाही, त्याचा वापर आपण चुकीचा करतो हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आज खरं पाहिलं तर मेलोनी आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं ज्यावेळेला व्हिडिओ दृश्य आपण पाहतो त्यावेळेला काही कमेंट स्वरूपातून नेटकऱ्यांनी सोशल मीडियाला अशा काही शब्दातून रंगवलं, अशा शब्दातून काही आपल्या भावना त्यांनी रंगवल्यात, सजवल्यात. आज खरं पाहिलं तर जाण येते मोहब्बत माने और अल्फाज में लाई नहीं जाती, वो ऐसी नाजुक हकीकत है जो समझाई नहीं जाती. अनेक पहा ना तुम्ही कमेंट्सवर हे व्हिडिओ पहा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर पहा हा AI चिपचा आपण अशा पद्धतीने चुकीचा वापर करतो. देशाच्या पंतप्रधान आहेत आणि तुम्ही अशा पद्धतीने त्या ठिकाणी जर वापर करत असाल तर हा फार चुकीचा आहे. खरं पाहिलं तर अमेरिकेतील नोलन आर्बा या व्यक्तीला पॅरालिस मारला, लकवा मारला आणि तो निकामी झाला. म्हणजे त्याचं बुद्धिमत्तेचं नियंत्रण त्याच्या शरीराचं नाहीसं झालं. परंतु कृत्रिम बुद्धिमत्ता बनवणाऱ्या आणि AI चिपचा संशोधन करणाऱ्या न्यूरोलेक्स संस्थेनं त्या नोलन आर्बाच्या मेंदूचं ऑपरेशन केलं. त्याच्या मेंदूमध्ये AI वडी चिपकवण्यात आली आणि ते ऑपरेशन सक्सेस झालं. निकामी असलेला नोलन आर्बा, पॅरालाइज झालेला नोलन आर्बा कॉम्प्युटरसमोर बसून हातात माऊस घेऊन कॉम्प्युटरचा कसा चालवा लागला. आणि आमच्या इंडियामध्ये AI वडीचा वापर आमच्या देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचं म्हणजे आमच्या मस्तकामध्ये त्याला राज्यकर्त्यांनी, राजकीय लोकांनी युवा तरुणांच्या मस्तकात कोणती AI वडी फिट केली. पहिली AI वडी नेहरू गांधी, दुसरी AI वडी हिंदू मुस्लिम, तिसरी AI वडी गाय गोबर, चौथी AI वडी आता मेलोनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि चॉकलेट मेलोडी. अशा पद्धतीने अशा ज्या काही AI वड्या ज्या बसवण्यात आल्या आणि याचं चित्रीकरण आपल्याला समोर येतं, सोशल मीडियाला येतं. व्हिडिओ असली आहे की नकली आहे हा सुद्धा मोठा प्रश्न नेटकऱ्यांनी पडला जातो. मग कमेंट पाहतो आपण AI निर्मित आहे, AI निर्मित आहे. म्हणजे आपण AI हा ॲप चुकीचा नाही, त्याचा वापर आपण चुकीचा करतो. पण हा वापर चुकीचा करत असताना आता पंतप्रधान हे वाईट आहेत की राईट आहेत या गोष्टीपेक्षा ते आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. आपल्या देशाची प्रतिष्ठा, आपला मानसन्मान ही सुद्धा याचासुद्धा विचार करणं तितकं महत्त्वाचं वाटतं. आणि खरं पाहिलं तर अशा पद्धतीनं AI ॲपचा वापर करणं हा फार चुकीचा आहे. कारण की पहिलाच आपला भारत देश अंधश्रद्धेच्या काळोख्यात झोपलेला देश आहे. रशियामध्ये पाऊस पडला तर भारतवाले पहिले छत्री घेऊन बसतात. अशा पद्धतीचा विचार आहे, तो विचार नष्ट करणं चुकीचं आहे. पण AI च्या माध्यमातून हे फार चुकीचं होतं आहे.